नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं। आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। अशातच आता सरकारकडून मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर विचार सुरू आहे। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। दरम्यान आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठकही पार पडली। अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे। एकनाथ शिंदे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। आता ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे। एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी गेले होते। मात्र आता एकनाथ शिंदे यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले असून ते मुंबईला रवाना झाले आहेत। मुंबईमध्ये असलेल्या बैठकीसाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। ही बैठक मराठा आरक्षणाबाबत असल्याची माहिती समोर आली आहे। याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। आज सायंकाळी या आंदोलनाची मुदत संपली होती। मात्र मुंबई पोलिसांनी आणखी एका दिवसासाठी या आंदोलनाला परवानगी दिली आहे। आता उद्याही मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू राहणार आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे पथक सोमवारीही मुंबईत तैनात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत हालचालींना वेग आला आहे, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला आले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षणाचे हे आंदोलन विजयी होणार का? हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।